पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असताना गोदा काठावर आरती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती. पुढील 7 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. भाजपकडून मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका. मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली. महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटामध्ये दुखणारच. आदित्य ठाकरेंचा पलटवार. मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. शेलारांचा हल्लाबोल. आमची भावकी एकत्र झाली, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका. ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल. जो सत्तेसाठी हपापलेला आहे तो कधीही पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो. निलेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात. हिंदीबाबतचा GR रद्द झाला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग. पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. BMC निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट. आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. इंजिनिअरिंगमध्ये नापास झाल्यानं पुण्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. राजाराम पुलावरून नदीपात्रामध्ये मारली उडी. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले तरुणाचे प्राण. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक नदी नाल्यांना मोठा पूर. सारण, पाकसियाड, गुनाग भागामध्ये नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये तुफान पाऊस. धारहाली आणि साक्तोह भागातील नद्यांचं रौद्र रूप. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. ग्वाडालुके नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटांमध्ये तब्बल 26 फुटांनी वाढली. इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानावर भारताचा ऐतिहासिक विजय. दुसऱ्या कसोटीमध्ये 336 धावांनी भारताची इंग्लंडवर मात. कर्णधार गिल, आकाशदीप आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे मालिकेमध्ये 1-1 बरोबरी. इलॉन मस्क यांच्याकडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना. ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू. 2028 अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता.